आजची रेसिपी आहे सांबर. सांबरसाठी लागणारे साहित्य आपण घेतलेले आहेत. एक वांग, एक बटाटा, एक कांदा, एक टोमॅटो आणि दुधी भोपळा. थोडीशी चिंच वापरणार आहे जी 5 मिनिटं भिजवून ठेवायची आहे. चणा डाळ 5 मिनिटं भिजत ठेवायची आहे. एका कुकरमध्ये घेतलेलं साहित्य बारीक चिरून आणि त्याच्यात भिजत घातलेली डाळ घेऊन त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, पाणी टाकून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एका भांड्यात 1 चमचा तेल टाकून आपण तडका देणार आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात थोडासा कढीपत्ता, लाल मिरची आणि शिजलेली डाळ टाकून घ्यायची. शिजलेल्या डाळीमध्ये चिंचेचं पाणी आणि थोडंसं गूळ टाकून चिंच-गुळाचं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जर सांबार वाढवायचे असेल पाणी ॲड करू शकतात. त्यामध्ये 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ आणि सांबार मसाला ॲड करायचा. उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहे. आपली सांबारची रेसिपी तयार आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.